4 वर्ष ज्या गोष्टीची आम्ही वाट पाहिली होती ती बाप्पाच्याच कृपेने बाप्पाच्याच आगमनाच्या दिवशी आमच्या आयुष्यात आली. आमच्यासारखाच गोड बातमीची वाट पाहणाऱ्या आमच्या परिवारासोबत आम्ही ही आनंदाची बातमी शेअर केली. वेगवेगळे चॅलेंजेस फेस करत माझा आई होण्याचा प्रवास सुरू झाला होता. तिसऱ्या महिन्यामध्ये दिवाळीच्या टायमामध्ये आम्ही छोटंसं डेकोरेशन करून चोरोटीचा कार्यक्रम केला. मग हळूहळू महिने पुढे जात होते. आई आपल्या बाळासाठी किती त्रास करते हे आई म्हणून मला सुद्धा आता हळूहळू कळू लागलं होतं. मग सुरू झाले डोहाळे जेवणाची तयारी. काही गोष्टी मी केल्या, काही गोष्टी माझ्या परिवाराने माझ्यासाठी केल्या. मग डोहाळे जेवणाच्या एक दिवस अगोदर माझी हौस म्हणून आम्ही मॅटर्निटी फोटोशूट करून घेतलं. हिरवीगार साडी नेसून फुलाचे दागिने घालून मी माझ्या डोहाळे जेवणासाठी तयार झाले. भावंडांनी मुलगा की मुलगी हे दोनदा निवडायला दिलं होतं, तरी पण राधा कानामध्ये राधा आणि पेढा बर्फीमध्ये बर्फीत निघाली. 26 एप्रिलला मी ऍडमिट झाले आणि 27 एप्रिलला गोड अशा मुलीला मी जन्म दिला. आम्हा नवरा बायकोंना मुलगीच हवी होती आणि बाप्पाच्या कृपेने आमच्या आयुष्यात मुलगीच आली.